वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहार डोंगरी लोह खनिज प्रकल्प रद्द करा, आमदार किशोर जोरगेवार। वन्यजीव आणि पर्यावरणासाठी घातक ठरण्याची शक्यता असलेला लोहार डोंगरी लोह खनिज खाण प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली। यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी या खाण प्रकल्पाला मंजुरी देण्याचा शासनाचा कोणताही मानस नसल्याचे स्पष्ट केले। चंद्रपूर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या लोहार डोंगरी प्रकल्पाबाबत वाढत असलेल्या पर्यावरणीय आणि सामाजिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात वनविभागाकडे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली। जंगल क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, वन्यजीवांचे अधिवास तसेच स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करून शासनाने निर्णय घ्यावा, असे यावेळी त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की या प्रकल्पाच्या विरोधात इकोप्रो संस्थेचे संस्थापक बंडू धोत्रे यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या आंदोलनाची दखल घेत संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे असल्याचे ते म्हणाले। गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले। तसेच आंदोलनकर्ते, इकोप्रोचे सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणीही त्यांनी अधिवेशनात केली। जंगल संवर्धन आणि विकास यामध्ये संतुलन राखत नागरिकांच्या भावना आणि पर्यावरणीय बाबींचा योग्य विचार करून निर्णय घेण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली।